नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सजीवातील पोषण या पाठावरील स्वाध्यायाची माहिती घेणार आहोत. प्रश्न पहिला, अन्न प्रकारानुसार वर्गीकरण करा. कंसातील शब्द: वाघ, गाय, गिधाड, जीवाणू, हरिण, शेळी, मानव, कवके, सिंह, म्हैस, चिमणी, बेडूक, झुरळ व गोचिड. शाकाहारी प्राणी: गाय, हरिण, शेळी, म्हैस. मांसाहारी प्राणी: वाघ, सिंह, बेडूक. मिश्राहारी प्राणी: मानव, चिमणी, झुरळ. स्वच्छताकर्मी: गिधाडे. विघटक: मृतोपजीवी. जीवाणू: कवके. परजीवी: गोचिड. प्रश्न दुसरा, योग्य जोड्या जुळवा. अ गट: 1. परजीवी वनस्पती. 2. कीटकभक्षी वनस्पती. 3. मृतोपजीवी वनस्पती. 4. सहजीवी वनस्पती. ब गट: अ. भूछत्र. ब. दगडफूल. क. ड्रॉसेरा. ड. अमरवेल. आता आपण जोड्या जुळवू. परजीवी वनस्पती: अमरवेल. कीटकभक्षी वनस्पती: ड्रॉसेरा. मृतोपजीवी वनस्पती: भूछत्र. सहजीवी वनस्पती: दगडफूल. प्रश्न तिसरा, खालील प्रश्नांची उत्तरे तुमच्या शब्दात लिहा. अ. सजीवांना पोषणाची गरज का असते? सजीवांना पोषणाची गरज असते कारण काम करण्यासाठी ऊर्जेचा पुरवठा करणे. 2. शरीराची वाढ व विकास करणे. 3. पेशींची झीज भरून काढणे व ऊती दुरुस्त करणे. 4. शरीराला रोगांपासून वाचवणे. प्रश्न आ. वनस्पतीची अन्न तयार करण्याची प्रक्रिया स्पष्ट करा. वनस्पती स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात. वनस्पतीची मुळे पाणी, खनिजे, क्षार जमिनीतून शोषून घेतात, तर खोड हे पाणी व क्षार पानांपर्यंत पोहोचवतात. पानांमध्ये असणाऱ्या सूक्ष्म छिद्रावाटे हवेतील कार्बन डायऑक्साईड घेतला जातो. पानांवरील छिद्रांना पर्णरंध्रे म्हणतात. पानांमधील हरितलवकात हरितद्रव्य असते. ते सूर्यप्रकाश शोषून त्याद्वारे अन्नपदार्थ तयार करण्यास मदत करते. या प्रक्रियेत ऑक्सिजन बाहेर सोडला जातो. या सर्व प्रक्रियेला प्रकाश संश्लेषण असे म्हणतात. वनस्पती प्रकाश ऊर्जेचे रूपांतर रासायनिक ऊर्जेमध्ये करतात व ही ऊर्जा अन्नाच्या स्वरूपात साठवून ठेवतात. अशा प्रकारे वनस्पती अन्न तयार करतात. प्रश्न ई. परपोषी वनस्पती म्हणजे काय? परपोषी वनस्पतींचे विविध प्रकार उदाहरणासह लिहा. ज्या वनस्पती इतर सजीवांच्या शरीरात किंवा शरीरावर वाढतात व त्यांच्याकडून आपले अन्न मिळवतात त्यांना परपोषी वनस्पती म्हणतात. परपोषी वनस्पतींचे 2 प्रकार पडतात. 1. संपूर्ण परजीवी वनस्पती, उदाहरणार्थ अमरवेल. 2. अर्धपरजीवी वनस्पती, उदाहरणार्थ बांडगूळ. हरितद्रव्य नसल्याने अमरवेल संपूर्णपणे आश्रयी वनस्पतीवरच अवलंबून असते, तर बांडगूळ ही वनस्पती झाडावर जरी वाढत असली तरीही ती प्रकाश संश्लेषणाबरोबर झाडाकडूनही अन्न व पाणी मिळवते. प्रश्न ई. प्राण्यांमधील पोषणाचे विविध टप्पे, पायऱ्या स्पष्ट करा. प्राण्यांमधील पोषणाचे विविध टप्पे, पायऱ्या खालीलप्रमाणे आहेत. 1. अन्नग्रहण, अन्न शरीरात घेणे. 2. पचन, अन्नाचे रूपांतर विद्राव्य घटकात होणे, यास अन्नपचन असे म्हणतात. 3. शोषण, पचनातून तयार झालेले विद्राव्य रक्तात शोषले जाणे. 4. सात्मीकरण, शोषलेल्या द्रावणीय अन्नाचे शरीरातील पेशी व ऊतींमध्ये वहन व ऊर्जा निर्मिती केली जाणे. 5.
उत्सर्जन, पचन व शोषण न झालेले उर्वरित अन्न घटक शरीराबाहेर टाकले जातात. प्रश्न ओ. एकाच पेशीत सर्व जीवनक्रिया होणारे एकपेशीय सजीव कोणते? अमिबा, युग्लिना, पॅरामेशियम हे एकाच पेशीत सर्व जीवनक्रिया होणारे एकपेशीय सजीव आहेत. प्रश्न चौथा. कारणे लिहा. अ. कीटकभक्षी वनस्पतीचा रंग आकर्षक असतो. कीटकांना स्वतःकडे आकर्षित करण्यासाठी कीटकभक्षी वनस्पतींचा रंग आकर्षक असतो. कीटकभक्षी वनस्पतींची पाने आकर्षक गुलाबी लाल रंगाची असतात आणि त्यांच्या कडांना बारीक केसतंतू असून त्यावर कीटकांना आकर्षित करणारे चिकट द्रव्यांचे बिंदू असतात. यामुळे कीटक त्याकडे आकर्षित होतात व त्यांची नायट्रोजनची गरज त्यातून भागते. म्हणून कीटकभक्षी वनस्पतींचा रंग आकर्षक असतो. प्रश्न आ. फुलपाखराला नळीसारखी लांब सोंड असते. कीटकांमध्ये अन्नग्रहणाकरिता मुखावयव असतात. फुलपाखराला अन्नग्रहणाकरिता नळीसारखी लांब सोंड असते. त्यामुळे फुलपाखराला फुलातील खोलवर असलेला मध सहज ग्रहण करता येतो. सोंड लांब असल्यामुळे ती फुलाच्या आत सहजच पोचू शकते व फुलपाखरू मध शोषून घेऊ शकते. प्रश्न 5. वनस्पती आणि प्राणी यांच्या पोषण पद्धतीनुसार ओघ तक्ता तयार करा. पोषण. वनस्पती, प्राणी. वनस्पतींचे 3 प्रकार: स्वयंपोषी, परपोषी, सहजीवी. परपोषी वनस्पतीचे 2 प्रकार: कीटकभक्षी, मृतोपजीवी. प्राण्यांचे 3 प्रकार: समभक्षी, मृतोपजीवी, परजीवी. परजीवी प्राण्यांचे 2 प्रकार: बाह्यपरजीवी, अंतःपरजीवी. प्रश्न 6. विचार करा व खालील प्रश्नांची उत्तरे द्या. प्रश्न आ. आपण वेगवेगळे अन्नपदार्थ घरात तयार करतो म्हणजे आपण स्वयंपोषी आहोत का? उत्तर नाही. कारण जरी आपण वेगवेगळे अन्नपदार्थ घरात तयार करत असलो तरीही ते सर्व अन्नपदार्थ आपण स्वतः निर्माण करू शकत नाही. आपण ते अन्नपदार्थ वनस्पती अथवा प्राणी यांपासून मिळवतो व त्यापासून अन्नपदार्थ बनवतो. उदाहरणार्थ ज्वारीच्या पिठापासून भाकरी. प्रश्न आ. स्वयंपोषी व परपोषी सजीवांपैकी कोणाची संख्या जास्त असते? का? स्वयंपोषी सजीवांची संख्या जास्त असते कारण स्वयंपोषी सजीव हे स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात व जगतात, पण परपोषी सजीव हे स्वतःचे अन्न स्वतः तयार करू शकत नाहीत. त्यामुळे ते जीवन जगण्यासाठी सर्वस्वी इतरांवर अवलंबून राहतात, म्हणून संख्येने कमी असतात. प्रश्न ई. वाळवंटी भागात परपोषींची संख्या कमी आढळते, मात्र समुद्रामध्ये जास्त संख्येने परपोषी आढळतात, असे का? वाळवंटी प्रदेशात स्वयंपोषीची संख्या अतिशय कमी असते, त्यामुळे त्यावर पोषण करणाऱ्या परपोषींची संख्या साहजिकच कमी होते. या उलट समुद्रामध्ये स्वयंपोषी सजीवांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात आढळून येते. त्यामध्ये शैवाल, प्लॅंक्टन अशा वनस्पती आढळून येतात, म्हणून त्यावर पोषण करणाऱ्या परपोषींची संख्या अधिक असते. प्रश्न ई. हिरव्या भागांव्यतिरिक्त वनस्पतींच्या इतर अवयवात अन्न का तयार होत नाही? वनस्पतींमध्ये अन्न तयार होण्यासाठी पाणी, सूर्यप्रकाश व हरितलवके याची आवश्यकता असते. वनस्पतींच्या हिरव्या भागात हरितलवके असतात, त्यामुळे या भागात
सूर्यप्रकाशाच्या मदतीने वनस्पती स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात, पण वनस्पतींच्या इतर भागांमध्ये हरितलवके नसल्यामुळे त्या भागात अन्नाची निर्मिती होत नाही. प्रश्न उ. बाह्य परजीवी व अंतःपरजीवी प्राण्यांमुळे काय नुकसान होते? बाह्य परजीवी हे इतर प्राण्यांच्या शरीराच्या पृष्ठभागावर राहून त्यांचे रक्त शोषून त्याद्वारे अन्न प्राप्त करतात, तर अंतःपरजीवी हे आपल्या शरीराच्या आतमध्ये राहून रक्ताद्वारे अन्नाचे अथवा प्रत्यक्ष अन्नाचे शोषण करतात. त्यामुळे मूळ सजीवांच्या शरीरातून रक्ताचे शोषण करतात व या परजीवींमुळे अन्य आजारांनाही सामोरे जावे लागते. उदाहरणार्थ गोचिडापासून टायफस रोग होतो.